जे काही बेसिक बेसिक इन्स्ट्रक्शन आहेत त्या अगोदर सुरुवातीला आपण कंप्लीट करू. त्यानंतर आपला जो काही मायक्रोसॉफ्ट टीम आहे त्या ऍप बद्दल थोडं तुम्हाला जी काही इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन देऊन देतो. म्हणजे आपल्याला पूर्ण सेमिस्टरवर ज्या काही प्रॉब्लेम्स असतील किंवा जे काही आपल्याला ऍप दृष्टिकोनातून क्युरीज असतील त्या क्युरी आपल्याला आता सॉल्व्ह झाल्या म्हणजे सेमिस्टरवर आपल्याला त्याचा प्रॉब्लेम येणार नाही. व्हेरी गुड. प्रत्येकाने माईक बंद ठेवलाय, चांगली गोष्ट आहे. पहिलं लेक्चर असल्यामुळे काही बेसिक इन्स्ट्रक्शन असतात आणि जोपर्यंत तुम्ही तुमचा माईक बंद ठेवत नाही तोपर्यंत इकडच्या जी काही तुमची अपोजिट फॅकल्टी आहे त्या फॅकल्टीला जो काही आपण टॉपिक कम्प्लीट करतोय तो कम्प्लीट करता येतील व्यवस्थित. करेक्ट. देवेन नेमाडे म्हणून कोणीतरी आहे, हँड रेज केलेला आहे. विनाकारण आपल्या मायक्रोसॉफ्ट टीमचे जे काही ऑप्शन्स असतील त्या ऑप्शनला क्लिक करू नका. कोणी हँड रेजचं ऑप्शन क्लिक करतं, कोणी चॅट बॉक्सच्या ऑप्शन वरती जाऊन चॅटिंग करतं वगैरे. या गोष्टी करण्याची गरज नाही. आपण आपलं फक्त लेक्चर बघायचं आणि ज्या काही प्रॉब्लेम्स असतील लेक्चर रिलेटेड किंवा आपला जो काही सिलेबस असेल त्या सिलेबस विषयी आपण फक्त डिस्कस करतो. आपल्याला मायक्रोसॉफ्ट टीम नाही शिकायचंय, आपल्याला आपला सब्जेक्ट शिकायचा. आलं लक्षात? म्हणून देवेन नेमाडे म्हणून जो काही विद्यार्थी असेल त्याने आपला हँड रेजचा ऑप्शन डाऊन करायचा. सॉरी सर. ठीक आहे. व्हेरी गुड. या पद्धतीने जे काही बोलायचं असेल ते बोलण्यासाठी तुमचा माईक ऑन करायचा. काम संपल्यानंतर तात्काळ तो माईक जो काय असेल तो ऑफ करायचा. म्हणजे आपल्याला डिस्टर्बन्स जो असेल तो निर्माण होणार. ठीक आहे. मायक्रोसॉफ्ट टीम रिलेटेड काही बेसिक गोष्टी त्या अगोदर सांगून देतो तुम्हाला. आपल्याला लेक्चर चालू असताना आपला माईक शक्यतोवर बंदच ठेवायचा आहे, मध्यंतरी बोलायचं नाहीये. जर का तुमचे डाऊट्स असतील ते जे काही डाऊट्स असतील ते एका नोटबुक मध्ये नोट करून ठेवा. शेवटी आपण ज्यावेळेस लेक्चर संपतं त्यावेळेस आपण 5 किंवा 10 मिनिटं तुम्हाला देतो क्वेश्चनरीसाठी. त्यावेळेस तुम्हाला तुमचे डाऊट फ्रँकली विचारता येतील. ठीक आहे. नंतर माईकचं ऑप्शन तुम्हाला माहिती आहे आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माईकचं ऑप्शन कुठे, कारण की त्यांनी माईक चालू ठेवला होता, बंद करता येतो त्यांना. मीटिंग मध्ये चालू असताना चॅटिंगचा जो काही ऑप्शन आहे तो सध्या मी बंद ठेवलेला आहे, कारण की त्याची काही गरज नाही सध्या. विनाकारण विद्यार्थी मीटिंग मध्ये चॅटिंग करत असतात. ठीक आहे. बघा मध्यंतरी आता माईक चालू केलाय कोणीतरी, आपला माईक जॉईन केल्या केल्या पहिलं काम हेच आहे की आपला माईक बंद ठेवायचा. म्हणजे समोरच्या व्यक्तीला आपला जो काही आवाज असेल तो आवाज डिस्टर्ब होणार नाही. कारण की तुमच्या फॅमिलीत बरेच बॅकग्राऊंडला जो काही फॅमिलीचा व्हॉइस असतो तो व्हॉइस येतो. इन्स्ट्रक्शन देत असताना सुद्धा माईक चालू आहे म्हणजे तो विद्यार्थी किती कॉन्शियस आहे ते लक्षात येतं आपल्याला. आदित्य म्हणून एक विद्यार्थी, त्याचा माईक चालू होता. तुमच्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत त्या सर्वच्या सर्व ऍक्टिव्हिटीज माझ्याकडे सेव्ह होतात. तुमचा माईक कोणाचा चालू झाला, कोणी कॅमेरा चालू केला, कोणी चॅट बॉक्सला केलं, सर्वच्या सर्व ऍक्टिव्हिटी माझ्याकडे सेव्ह होतात. म्हणून विनाकारण रिकामं कामं करायचे नाही. ओके. आपलं लेक्चर चालू असताना शक्यतो तुमचा जो काही कॅमेरा असेल तो मी डिसेबल केलेला आहे, म्हणून तो तुमचा चालू होणार नाही. ज्यावेळेस त्याची गरज वाटेल त्यावेळेस मी तो कॅमेरा ऑन करून घेईन. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपले जे काही डाऊट्स असतील ते नोट करून ठेवा. लेक्चर संपल्यानंतर आपण त्याविषयी चर्चा करणार आहे. आता एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला सब्जेक्ट रिलेटेड जे काही आपण ग्रुपला शेअर करतो किंवा हाय, हॅलो अशा प्रकारचे जे काही मेसेज असतील ते शक्यतो ग्रुपला शेअर करू नका. तुम्हाला पर्सनल ग्रुप मी क्रिएट केलाय आपला इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स साठी, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, प्लास्टिक आणि मेकाट्रॉनिक्स. ठीक आहे. याच्यासाठी चॅटिंग करण्याची परमिशन सध्या मी अजून अलाउ केली नाही, कारण की मला माहिती आहे नवीन विद्यार्थी आहे. नवीन विद्यार्थी असल्यामुळे त्यांना बाकीच्या गोष्टीचं जे काही बेसिक इन्स्ट्रक्शन ते माहिती नसतं. म्हणून हाय, हॅलो, कोण, कधी, काय वगैरे या गोष्टी लगेच चॅटिंग चालू होऊन जातं. म्हणून ऑफिशियल ग्रुपवरती आपल्याला कुठल्याच पद्धतीचे पर्सनल मेसेज फॉरवर्ड करायचे नाहीत. फक्त सब्जेक्ट रिलेटेड जर का काही क्युरी असेल तरच मेसेज फॉरवर्ड करायचे. आणि सब्जेक्ट रिलेटेड किंवा तुम्हाला आपला जे काही लेक्चर्स रिलेटेड ज्या पण क्युरी असतील त्या पण क्युरी तुमच्या अशा असल्या पाहिजे की खरोखर त्याचा आन्सर देता येईल. काही विद्यार्थ्यांना सांगितलं एक्स्ट्रा लेक्चर घ्यायचंय, ते मेसेज करून रिप्लाय करता मला, सर एक्स्ट्रा लेक्चर आहे का, किती वाजता आहे. तुम्हाला ग्रुपवरती ऑलरेडी शेअर केलंय मी आपलं एक्स्ट्रा लेक्चर आहे, आपला टायमिंग किती वाजता आहे, त्याची लिंक मी फॉरवर्ड करणार आहे. सकाळी मला कॉल येऊन एकाचा कॉल आला, मला विचारतो सर आपल्याला एक्स्ट्रा लेक्चरची लिंक अजून आलेली नाही. ठीक आहे ना. या गोष्टी तुम्ही
काळजीपूर्वक करता मान्य आहे मला, पण मग तुम्हाला जर का वेळेच्या आधी जर ती गोष्ट अवेलेबल नाही झाली, तरच तुम्ही त्या रिलेटेड जे काही मेसेज असतील ते मेसेज फॉरवर्ड करा. म्हणजे समजा आपला 10चं लेक्चर आहे आणि 10 वाजून गेले तरी लिंक आली नाही, त्यावेळेस तुम्ही फॉरवर्ड करू शकता. आणि ते पण एकदा विचार करा, की जर काही टेक्निकल इश्यू असेल समोरच्या व्यक्तीला, त्याच्या त्या कारणास्तव तो फॉरवर्ड करू शकत नसेल, तर ती गोष्ट सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. नंतर एक महत्वाची गोष्ट, आजचं जे लेक्चर आहे त्या लेक्चरला प्रत्येकाने आपल्या नावानिशी जॉईन केलेलं आहे. नो डाऊट. तुम्हाला इन्स्ट्रक्शन मी ऑलरेडी फॉरवर्ड केलेलं आहे, की तुम्हाला मायक्रोसॉफ्ट टीम कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आहे, कशा पद्धतीने तुम्हाला लॉग इन करायचं आहे. एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही मायक्रोसॉफ्ट टीम डाउनलोड करता, इन्स्टॉल करता, तुमच्या पीसी वरती असू द्या किंवा तुमच्या मोबाईल मध्ये असू द्या, त्याला फक्त इन्स्टॉल करा. त्याच्यात कुठल्या पद्धतीचं लॉग इन करायची गरज नाही तुम्हाला. काही विद्यार्थ्यांनी लॉग इन केलेलं आहे बघा, त्यांचं जे लॉग इन करून ठेवलंय त्यांनी LIVE या पद्धतीचं लॉग इन झालेलं आहे. म्हणून त्यांना ती इन्स्ट्रक्शन आहे की लॉग इन करू नका. फक्त जर लॉग इन आता झालं असेल तर तो अनइन्स्टॉल करा. नवीन इन्स्टॉल करून तुम्हाला फक्त जी लिंक फॉरवर्ड केली जाईल त्या लिंक वरती क्लिक करा. ऑटोमॅटिकली तुम्हाला विचारलं जाईल जॉईन ऍज अ गेस्ट. मग त्या केस मध्ये तुम्हाला तुमच्या नावाने जॉईन व्हायचं. सध्या तुमच्याकडे रोल नंबर अवेलेबल नाही. आपण 4 ब्रांचेस कंबाईन केलेले आहे म्हणून जे काय आपण सेम काही विद्यार्थ्यांची नावं जी असतात ती सारखी असतात. म्हणून जॉईन करताना शक्यतो आपलं ब्रांचचं नाव टाका सुरुवातीला आणि नंतर तुमचं नाव टाका. उदाहरणार्थ दर्शन कापंडीस म्हणून एक विद्यार्थी आहे. जर आपल्याला जॉईन करायचं असेल, समजा तो विद्यार्थी मेकॅनिकलचा असेल तर त्याने ME दर्शन कापंडीस अशा पद्धतीने जॉईन करा. समजा तो विद्यार्थी ऑटोमोबाईलचा असेल त्याने AE दर्शन कापंडीस अशा पद्धतीने जॉईन करा. समजा तो पॉलिमरचा असेल त्याने PS दर्शन कापंडीस किंवा तो मेकॅट्रॉनिक्सचा असेल तर MT दर्शन कापंडीस अशा पद्धतीने त्याने लॉग इन करणं गरजेचं आहे. आजचं लेक्चर मी समजू शकतो फर्स्ट लेक्चर आहे, कारण की या ज्या काही बेसिक इन्स्ट्रक्शन तुम्हाला माहिती नव्हत्या, म्हणून आजच्या लेक्चरची अटेंडन्स मला तुमच्या नावानिशी डाउनलोड करावं लागेल. पण नेक्स्ट लेक्चर जेव्हाही केव्हा असेल आपलं, त्या लेक्चरला तुम्हाला तुमचं ब्रांचचा इनिशियल ME असेल, AE असेल, PS असेल किंवा MT असेल, तो डॅश करून तुमचं नाव टाकायचं, म्हणजे मला त्या पर्टिक्युलर ब्रांचचा विद्यार्थी त्या पद्धतीने लक्षात येईल अटेंडन्स ज्यावेळेस मी डाउनलोड करतो. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तुमच्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत त्या ऍक्टिव्हिटी सर्वच्या सर्व सेव्ह होता, म्हणजे तुमची अटेंडन्स सुद्धा सेव्ह होते. तुमचा माईक चालू असेल तो सुद्धा सेव्ह होतो. मग तुम्हाला अटेंडन्सचा क्रायटेरिया आपला 75% चा लावलेला आहे. जर का आपल्याला फायनल एक्झाम साठी अपियर व्हायचं असेल तर आपल्याला प्रत्येक सब्जेक्टची जी काय अटेंडन्स असेल ती कमीत कमी तुमची 75% 75% असणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला फायनल एक्झाम साठी अलाउ केलं जातं. अदरवाईज यू शुड बी डिटेन. नाहीतर तुम्ही डिटेन असाल त्या केसमध्ये. डिटेनचा अर्थ असा होतो, जरी तुम्ही तुमची जी काय टेस्ट दिली असेल किंवा लेक्चर्स तुम्ही अटेंड केले असेल पण ते बिलो 75 असतील, 50%, 60%, 65%, 75% असे सुद्धा अटेंडन्स असतील, तरी सुद्धा तुम्हाला डिटेन केलं जाईल. आणि डिटेनचा अर्थ असा होतो की तुम्हाला एक्झामला बसता येणार नाही. आणि जर का एक्झामला बसता येणार नाही तर वर्षभर केलेली मेहनत, म्हणजे तुमचं प्रॅक्टिकल सबमिशन असू द्या, ट्युटोरियल सबमिशन असू द्या किंवा तुम्ही 60-70% अटेंडन्स तरी केली असेल तरी तिला अर्थ राहणार नाही. मग ते जे काही पर्टिक्युलर इयर असेल किंवा ते जे काही पर्टिक्युलर सेमिस्टर असेल ते सेमिस्टर तुमचं वाया जाईल. सुरुवातीला इन्स्ट्रक्शन दिल्याप्रमाणे माईक लॉग इन केल्या माईक बंद ठेवत चला, कारण की तुमचा जो काही बॅकग्राऊंडचा आवाज असतो तो पूर्णच्या पूर्ण 180, 210 विद्यार्थ्यांना ऐकू येणार. म्हणून आपल्या ज्या काही पर्सनल गोष्टी आहेत त्या पर्सनलच राहू द्या, कॉन्फिडेन्शियलच राहू द्या. त्यांना एवढ्या विद्यार्थ्यांसमोर त्यांच्या समोर त्यांना आणू नका. ठीक आहे. हा, आपण डिस्कस करत होतो आपला जो काही पॅटर्न आहे त्या रिलेटेड आपला 75% अटेंडन्स असणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला जे काही
साठी दिलेल्या गोष्टी असतात, प्रॅक्टिकल असतील किंवा ट्युटोरियल्स असतील, त्या सुद्धा कम्प्लीट करणं गरजेचं असतं. ओके, आता आपलं लेक्चर ज्या टायमिंगला असेल, उदाहरणार्थ 10ला असेल, 9ला असेल, 11ला असेल, 12ला असेल, त्या टायमिंगला शार्पली तुम्हाला जॉईन होणं गरजेचं आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे क्युरी असे असतात तर टेक्निकल प्रॉब्लेम होता, रेंज नव्हता, अमुक नव्हतं, ढमुक नव्हतं. म्हणूनच तुम्हाला ज्यावेळेस लेक्चर स्टार्ट करायचं असेल त्यावेळेस चांगलं नेटवर्क जिथं असेल तुमच्या एरियात, त्या ठिकाणी जाऊन बसा, त्या ठिकाणी लेक्चर अटेंड करा. बॅकग्राऊंडचा आवाज येता कामा नये म्हणून आपण माईक बंद ठेवतो आणि तुम्ही हेडफोन यूज करता म्हणून तुम्हाला लेक्चरचा जो काही साऊंड असेल तो क्लिअरली ऐकू येतो. म्हणून जिथं चांगलं नेटवर्क असेल त्या ठिकाणी जाऊन बसायचं आणि आपलं लेक्चर जे काय असेल ते कंडक्ट करायचं. ठीक आहे, या पद्धतीच्या ज्या बेसिक इन्स्ट्रक्शन आपल्याला ऍप रिगार्डिंग होते त्यांनी कम्प्लीट केलेले आहे. टायमिंगला जॉईन होणं वगैरे, बाकीच्या ग्रुपला हाय हॅलोचे मेसेज वगैरे सर्वच्या सर्व गोष्टी आता बंद करायच्या, कारण की आपण आता 10 कम्प्लीट करून कॉलेज लेवलला आलोय. म्हणून काही मॅच्युरिटी असणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांमध्ये. ठीक आहे, ऑलरेडी मी तुम्हाला आपला जो काही पार्ट आहे सिलेबस तो मी शेअर केला. आजच्या लेक्चरला आपण सिलेबस वगैरे आणि जे काही बेसिक गोष्टी असतील त्या कम्प्लीट करणार आहे. मला फक्त आन्सर देताना माईक अनम्यूट करून 2 किंवा 3 विद्यार्थ्यांनी आन्सर दिला तरी सफिशियंट आहे. सगळ्यांनीच द्यायला पाहिजे अशी माझी अपेक्षा नाही, कारण की मी समजू शकतो, कारण की जर प्रत्येक व्यक्ती किंवा प्रत्येक स्टुडंट मला रिप्लाय देत असेल तर जवळपास 143 विद्यार्थी जॉईन झाले. प्रत्येकाचा रिप्लायसाठी आपल्याला 15 मिनिटं लागतील. मग मी एकही क्वेश्चन विचारला आणि पूर्ण लेक्चर मध्ये 4 क्वेश्चन विचारले तर रिप्लाय मध्ये आपला पूर्ण तास संपून जातो. म्हणून 1 किंवा 2 विद्यार्थी रिप्लाय देत असेल तरी सफिशियंट आहे. म्हणजे मला लक्षात येऊन जाईल की तुमच्यापर्यंत मी जे काय प्रोव्हाइड करतोय ते येतंय किंवा नाही. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे साऊंड. इज इट क्लिअर? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. तर मी ऑलरेडी तुम्हाला आपली सिलेबसची जी काही वर्ड फाईल आहे ती शेअर केली, ती तुम्हाला दिसते का? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ठीक, चालेल. Yes, sir. रिप्लाय दिल्यानंतर ताबडतोब माईक बंद करायचा. ज्यांनी माईक ऑन केला होता त्यांनी लगेच माईक बंद करायचं. प्रत्येक वेळेस पूर्ण सेमिस्टरभर आपल्याला हे फॉलो करायचं आहे. माईक लगेच काम संपल्यानंतर बंद करायचं. कारण की आपल्याला मला जे प्रेझेंटेशन करायचं आहे त्याची स्क्रीन आणि आपली ऍप याची स्क्रीन ही वेगवेगळी असल्यामुळे मला पुन्हा त्या ठिकाणी जावं लागतं, तुमचा माईक म्यूट करावा लागतो, किंवा तुमचा जो काही माईक असेल तो मी जर का डिसेबल केला तर तुम्हाला कोणालाही जर का क्युरी आढळली तर तुम्हाला बोलता येणार नाही. म्हणून मी तो अलो केलेला आहे. सुरुवातीला तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, जसं जसं तुम्ही लॉग इन केलं त्यावेळेस तुम्हाला कोणालाही माईक ऑन करता येत नव्हतं, तुम्ही डिसेबल केला होता. म्हणून ती वेळ येऊ यायला नको म्हणून आपण शक्यतो स्वतःहून आपला माईक बंद ठेवून द्यायचा. अदरवाईज मी जो काही माईक असेल तो जर का डिसेबल केला तर तुम्हाला तुमचा माईक ऑन करून तुम्हाला बोलता येणार नाही, आणि जर का चालू लेक्चर मध्ये काही क्युरी आली, काही टेक्निकल इश्यू आला तर त्या ठिकाणी तुम्हाला रिप्लाय देता येणार नाही. म्हणून तुमचा माईक मी अलो केलाय, जर गरज असेल तर त्याला ऑन करून बोलायचं. ठीक आहे, ओके. नाउ Yes, sir. let us yes, any doubt? No, sir. No, sir. No, sir. Let No, us sir. discuss about the engineering mathematics, means syllabus of engineering mathematics. आपला जो काही सब्जेक्ट आहे त्याला नाव आहे इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स. म्हणजेच मॅथमॅटिक्सचा सब्जेक्ट आहे, त्याला फक्त अभियांत्रिकी गणित या फॉर्मॅटमध्ये आपण डिप्लोमाला आलोय म्हणून इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स असं त्याला नाव दिलंय आपण. त्याचा जो काही कोर्स कोड आहे तो आहे तुमचा 21102. तुम्हाला स्क्रीनवरती ऑलरेडी दिसत असेल. नाउ द टीचिंग अँड एक्झामिनेशन स्कीम फॉर द पर्टिक्युलर सब्जेक्ट. प्रत्येक सब्जेक्टची जी टीचिंग स्कीम आहे आणि एक्झामिनेशन स्कीम आहे ती माहिती करून घेणं गरजेचं आहे तुम्हाला, कारण की तुमचं फर्स्ट सेमिस्टर आहे डिप्लोमाला आणि तुम्हाला तुमचं सिलेबस विषयी जी काही इंट्रोडक्शन आहे किंवा सिलेबस विषयी जी काही इन्फॉर्मेशन आहे ती माहिती असणं गरजेचं आहे. Here, the teaching scheme for the engineering mathematics, there are 2 theory lectures and the 1 tutorial. TH means the theory and TU means the tutorial. आपल्याला वीकली जे काही शेड्यूल आहे थेअरी लेक्चरचं ते 2 थेअरी लेक्चर आपल्याला वीकली असणार आहे आणि 1 ट्युटोरियल. प्रॅक्टिकल हा कन्सेप्ट आपल्याला नाही. PR म्हणजे प्रॅक्टिकल आपल्याला नाही मॅथमॅटिक्स साठी. आपल्याला फक्त वीकली 2 थेअरी लेक्चर असणार आहे
आणि एक ट्युटोरियल असणार. ट्युटोरियलचा मिनिंग असा असतो, ज्यावेळेस आपले युनिट कम्प्लीट होतील, आपल्याला युनिट इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स मध्ये जवळपास 5 युनिट आहे. देअर आर डिफरंट 5 युनिट इन द इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स. त्या प्रत्येक युनिट वरती आपल्याला काही ट्युटोरियल असतं, म्हणजे काही टास्क असतो, असाइनमेंट असते. उदाहरणार्थ मी फर्स्ट युनिट कम्प्लीट केलं, त्या रिलेटेड जेवढे आपल्याला टास्क असेल किंवा प्रॉब्लेम्स असतील ते ऍज अ होमवर्क म्हणून किंवा ट्युटोरियल म्हणून तुम्हाला सॉल्व्ह करायला दिलेले असतात. त्यासाठी तो 1 तास असतो. त्या पर्टिक्युलर 1 तासात तुम्हाला ते जे काही एक्झाम्पल असतील ते एक्झाम्पल सॉल्व्ह करून सबमिट करणं गरजेचं आहे. असे तुम्हाला 10 और 12 10 ते 12 जे काही ट्युटोरियल्स असतील ते मी सिलेबस मध्ये पुढे आहेत ते तुम्हाला शो करेल. ते कम्प्लीट करून तुम्हाला त्याची जी काही नोटबुक असेल ती नोटबुक सबमिट करायची. हा एक झाला तुमचा डेट रिलेटेड पार्ट. एक म्हणजे पहिली अटेंडन्स 75% अटेंडन्स असणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे तुमच्या ट्युटोरियलची नोटबुक कम्प्लीट करून तिला सबमिट करणं गरजेचं आहे. जर का या दोघींपैकी एकही गोष्ट जर का कमी असेल तर तुम्ही डिटेन व्हाल आणि डिटेनचा क्रायटेरिया सांगितला की तुम्ही एक्झाम देऊ शकत नाही आणि त्यानुसार तुमचं जे काही सेमिस्टर असेल किंवा वर्ष असेल ते वाया जाईल. हिअर देर आर 3 credits फॉर द इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स पर वीक. आता थिअरी पेपर आहे आपला. जी एक्झामिनेशन स्कीम आहे ती 2 पार्ट मध्ये डिवाइड केलेली आहे. एक थिअरी पेपर आणि एक पिरियडिक टेस्ट. पिरियडिक टेस्टला आपण युनिट टेस्ट असंही म्हणतो किंवा त्याला आपण मिड सेम असंही म्हणतो. म्हणजे आपल्याला 50% सिलेबस पहिल्या पिरियडिक टेस्ट साठी असणार आहे. देर आर डिफरंट 2 पिरियडिक टेस्ट इन द फर्स्ट सेम. 50% सिलेबस हा पहिल्या पिरियडिक टेस्टला असणार आहे आणि 50% सिलेबस हा दुसऱ्या पिरियडिक टेस्टला असणार आहे. आणि दोघांचा जो काही ऍव्हरेज असेल, जी काही पिरियडिक टेस्ट आपण 2 फेज मध्ये कम्प्लीट करतोय, दोघांचा जो काही ऍव्हरेज असेल तो आउट ऑफ 20 चा असतो. म्हणजे हा झाला तुमचा एक्झामिनेशनचा पहिला पार्ट आउट ऑफ 20. आणि थिअरी एक्झाम जी काय असेल ती असते तुमची आउट ऑफ 80, जिला आपण 3 आवर्स दिलेले. त्याचा पासिंग क्रायटेरिया थिअरी एक्झाम साठी 32 रिक्वायर्ड आहेत आउट ऑफ 80 आणि पिरियडिक टेस्ट साठी जी काही आपण 2 फेज मध्ये डिस्ट्रीब्यूट केली त्या पिरियडिक टेस्ट साठी पासिंग क्रायटेरिया जरी तुम्हाला दिलेला नसेल तरी कमीत कमी 8 मार्क्स आउट ऑफ 20 असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला तो येतो 32 + 8 = 40 आउट ऑफ 100. याच पद्धतीने जर का तुम्हाला 100 पैकी 40 मार्क्स येत असतील तरच तुमचा जो काही सब्जेक्ट असेल तो सब्जेक्ट तुम्ही पास आउट होणार. नाहीतर तो सब्जेक्ट तुमचा बॅक असेल किंवा त्याला तुम्ही फेल व्हाल असा त्याचा अर्थ येतो. दिस इज नथिंग बट द एक्झामिनेशन स्कीम फॉर द इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स. टीचिंग स्कीम लक्षात आली. वीकली 2 थिअरी लेक्चर आहे, एक ट्युटोरियल आहे आपलं. सध्या आपण ट्युटोरियल ऍज अ थिअरी म्हणून कंटिन्यू करणार आहे, म्हणून ट्युटोरियल जे तुम्हाला टाइम टेबल मध्ये शो केले असेल त्या ठिकाणी सुद्धा आपलं थिअरी लेक्चर होणार आहे. ठीक आहे. नंतर एक्झामिनेशन स्कीम साठी आपला सब्जेक्ट जो आहे तो टोटल 100 मार्क्सचा सब्जेक्ट आहे. त्यासाठी आपल्याला थिअरी 80 मार्काची आहे आणि पिरियडिक टेस्ट ही 20 मार्क्सची आहे. पिरियडिक टेस्ट 2 फेज मध्ये डिस्ट्रीब्यूट केली आहे. त्यात पहिला फेज म्हणजे तुमचा 50% सिलेबस वरती डिपेंड असणार आहे, दुसरा फेज 50% उरलेल्या सिलेबस वरती डिपेंड असणार आहे. असा तुमचा 100 मार्क्सचा पेपर असणार आहे आणि त्यासाठी पासिंगला तुम्हाला 40 मार्क्स रिक्वायर्ड आहे. नेक्स्ट वन इज द रॅशनल फॉर इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स. त्याची आपल्याला सध्या गरज नाही, तुम्ही नंतर रीड करू शकता. काही कोर्स ऑब्जेक्टिव्ह आहेत, नंतर काही तुमचे कोर्स आउटकम्स आहेत. म्हणजे आपल्याला ज्यावेळेस पूर्ण सिलेबस आपला कम्प्लीट होतो, तो सिलेबस कम्प्लीट झाल्यानंतर त्यातला कुठला पार्ट स्टुडंटचा कम्प्लीट झालाय किंवा त्या पर्टिक्युलर पार्ट मध्ये स्टुडंट हा मास्टर झालाय असा त्याचा मिनिंग येतो. कोर्स आउटकम्स प्रत्येक युनिट रिलेटेड एक कोर्स आउटकम्स आहे तुमचा. युनिट नंबर फर्स्ट साठी एक असेल, युनिट नंबर सेकंड साठी, युनिट थर्ड साठी, युनिट 4 साठी आणि युनिट 5 साठी. अशा पद्धतीचे काही कोर्स आउटकम्स आहे. मी तुम्हाला ऑलरेडी सिलेबसची जी काही पीडीएफ आहे ती पीडीएफ मी फॉरवर्ड केलेली आहे, तुम्ही त्याला केअरफुली रीड करू शकता. नाउ द मेन टॉपिक इज द कोर्स डिटेल ऑफ इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं देर आर डिफरंट 5 युनिट इन इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स. आपल्याला दिलेल्या इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स मध्ये जवळपास 5 युनिट आहेत. युनिट नंबर फर्स्ट इज द ट्रिग्नोमेट्री. युनिट नंबर सेकंड इज द डिफरन्शियल कॅल्क्युलस.
Unit number 3 is the partial fraction. Unit number 4 is the binomial theorem, and the last unit number 5 is the statistics. अशा पद्धतीचे आपले 5 युनिट आहेत. आता प्रत्येक युनिट आपण डिटेल मध्ये बघणार आहे. त्यातले जे काही सब टॉपिक आहेत किंवा त्यातला जो काही मेजर लर्निंग आउटकम्स आहे ते आपण बघणार आहे. द फर्स्ट वन, युनिट नंबर फर्स्ट इज ट्रिग्नोमेट्री. ऑलरेडी तुमचं 9th किंवा 10th ला जो काही बेसिक पार्ट असेल ट्रिग्नोमेट्रिकचा तो झालेला असेल. एम आय करेक्ट? Yes, sir. Yes, sir. ओके. म्हणून Yes, sir. आपण जे लेक्चर स्टार्ट करणार आहे, आज आपण सिलेबस आणि ते बेसिक इंट्रोडक्शन कंप्लीट केल्यानंतर आपल्या लेक्चर संपल्या जो काही तुमचा 10th चा झालेला ट्रिग्नोमेट्रिकचा पार्ट असेल तो एकदा व्यवस्थित रीड करा, त्याला एकदा समजून घ्या. म्हणजे आपल्याला जो काही दादा काकांना सांग का दाजींचा फोन आलता. ए दाजी भाई माईक बंद करा. ज्योती ठोक, सॉरी सर. तुम्हाला कळतं का तुमच्या ज्या कॉन्फिडेन्शियल तुम्ही जे काही गोष्टी करता घरातला बॅकग्राऊंडचा आवाज बाकीच्या विद्यार्थ्यांना कळतो ना? 150 विद्यार्थी आहेत ना. तुम्हाला सुरुवातीला सांगितलं जेव्हा तुम्ही माईक अनम्यूट करता त्यावेळेस तुमचा माईक अनम्यूट केल्यानंतर तात्काळ त्याला म्यूट करत चला. हॅलो हा, सर. बोला. सर लॉगॅरिथम नाही आहे का? नाही. ओके. क्वेश्चन विचारला. मी सर्व सांगेल फक्त 1 बाय 1 सांगेल. नंतर शेवटी जे आपण डिस्कस करणार आहे त्यावेळेस तुमचं जर काही एखादा टॉपिक राहिला तर त्याविषयी आपण डिस्कस करू. ठीक आहे? ओके. क्वेश्चन विचारला एकाने लॉगॅरिथमिक नाही का? तुम्हाला एक माहिती म्हणून सांगतो, आपल्याला 2016चा सिलेबस आता तुम्हाला आपल्या जीपी नाशिकच्या वेबसाईट वरती अवेलेबल आहे. तो सिलेबस चेंज झालाय आपला आणि तुमची पहिली बॅच आहे की ज्यासाठी आपण नवीन सिलेबस स्टार्ट करतोय आणि त्या सिलेबस नुसार आपल्याला फर्स्ट इयरला 2 सब्जेक्ट आहे, इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स आणि पुढच्या सेमिस्टरला असणारे अप्लाइड मॅथमॅटिक्स. जुन्या सिलेबस नुसार आपल्याला 3 सेमिस्टरला मॅथमॅटिक्स होता, एक बेसिक मॅथमॅटिक्स, इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स आणि अप्लाइड मॅथमॅटिक्स. म्हणून आपण जो बेसिक मॅथमॅटिक्स आहे तो पार्ट आता निग्लेक्ट केलाय, त्याला डिलीट केलेला आहे. म्हणून आपल्याला फक्त आता उरले 2च सब्जेक्ट, इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स आणि अप्लाइड मॅथमॅटिक्स. म्हणून आता जे काही बाकीचे युनिट असतील ते युनिट नाहीये. आता सध्या मी जेवढे सांगतोय फक्त तेवढेच युनिट तुम्हाला इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स साठी असणार. ओके. आपण डिस्कस करत होतो ट्रिग्नोमेट्री. इन दिस युनिट subtopics means we will going to learn the subtopics are trigonometric ratio for the compound angle, allied angle, multiple angle and the sub multiple angle. आता हे सर्व जे काही अँगल आहेत ती विदाउट प्रूफ, म्हणजे यात कुठल्या पद्धतीचा तुम्हाला थेरम असणार नाही. त्याला मराठीत आपण प्रमेय असं सुद्धा म्हणतो. कुठल्याच पद्धतीचा थेरम तुम्हाला याचा असणार नाही. फक्त डेफिनेशन बघायची आपल्याला आणि डेफिनेशन रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स असतील ते प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचे. आपला जो काही सब्जेक्ट असतो त्या सब्जेक्ट मध्ये टोटली आपण क्वेश्चन पेपर जर का जुन्या तुम्ही ऑब्झर्व केला असतील तर त्यात टोटली तुम्हाला फक्त एक्झाम्पल असतील. कुठल्याच पद्धतीचा डेफिनेशनचा पार्ट किंवा कुठल्या पद्धतीचा थेरम हा तुम्हाला प्रूव्ह करायला विचारला जातो. फक्त एक्झाम्पल. The second one article from the first unit trigonometry, that is nothing but a factorization and defactorization formulae, which is also the without proof, just taking the examples regarding the factorization and defactorization formulae. One more, inverse trigonometric ratio and related problem. Last one, principal value and relation between the trigonometric and inverse trigonometric ratio. आपलं पहिलं वर्ष असल्यामुळे जर का सिलेबस मध्ये काही चेंजेस होत असतील तर ते चेंजेस होऊ द्या, त्याबद्दल तुम्ही काळजी करायची नाही. तुम्हाला जे काही शिकवण्यात येईल फक्त ते तुम्हाला करायचंय. तुम्हाला जे काही स्टडी मटेरियल जे काही असेल, जे आपण शिकणार आहोत किंवा जे काही आपण लर्न करणार आहोत तेच फक्त तुम्हाला बघायचं. सिलेबस मध्ये जर काही नॉर्मल काही चेंजेस वगैरे होत असेल, कारण की हे पहिलं वर्ष असल्यामुळे सिलेबस मध्ये एखाद केस अशी होते की एखादा टॉपिक आपल्याला रिमूव्ह करावा लागेल किंवा त्याऐवजी दुसरा टॉपिक टाकावा लागेल.
म्हणून तुमचं पहिलं वर्ष मी जे काय घेईल फक्त त्याच्याकडे लक्ष द्यायचं, बाकीचं सिलेबस मध्ये काही चेंजेस वगैरे होत असेल त्याकडे लक्ष द्यायचं नाही. आपल्याला वर्गात जे जे होत असेल ते महत्वाचं आहे. ठीक आहे. Inverse trigonometric function or inverse trigonometric ratio and related problem, and the last one is the principal value and related relation between the trigonometric and inverse trigonometric ratio. आपल्याला total 10 hours required for the unit number first. Unit number first complete करण्यासाठी आपल्याला जवळपास 10 लेक्चर्स आहेत की त्या 10 लेक्चर्स मध्ये आपल्याला युनिट फर्स्ट कंप्लीट करणं गरजेचं आहे. सेकंड वन इज the differential calculus, and this is the most important unit in engineering mathematics, because here the most important part is derivative, which is used in our day to day life. आपलं जे काही रेग्युलर लाईफ आहे त्या रेग्युलर लाईफ मध्ये आपण मॅक्सिमम डेरिव्हेटिव्ह हे यूज करतो, कारण की त्याचे जे काही ऍप्लिकेशन आहे ते सर्वात महत्वाचे ऍप्लिकेशन आहे आणि ते आपण आपल्या डे टू डे लाईफ मध्ये यूज करतो. दॅट मीन्स इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट युनिट रिगार्डिंग द syllabus. In this unit we going to learn the first one part is definition of function. Here there are different types of function. जे काही function चे types आहेत ते आपण बघणार आहे आणि त्या रिलेटेड बेसिक प्रॉब्लेम असतील. सेकंड, कन्सेप्ट ऑफ लिमिट. हा जो काही पार्ट आहे तुम्हाला पीडीएफ मी जी फॉरवर्ड केली त्या पीडीएफ मध्ये अवेलेबल नाही, म्हणून हा पार्ट आपण निग्लेक्ट करणार आहे. कन्सेप्ट ऑफ लिमिट आपण घेणार नाही आणि तो इन फ्युचर सिलेबस मध्ये सुद्धा नसणार आहे. वन इम्पॉर्टंट पार्ट इज डेरिव्हेटिव्ह. हियर वी गोइंग टू लर्न द डिफरेंशिएशन ऑफ स्टँडर्ड फंक्शन विच इज लर्न इन द फर्स्ट आर्टिकल, दॅट मीन्स 2.1, दॅट इज द टाइप्स ऑफ फंक्शन. जे जे फंक्शन आहे त्या प्रत्येक फंक्शनचा आपल्याला इथं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं. वन मोर, the rules of derivative. There are different 3 rules of derivative: the sum, addition rule, product rule, and the one important rule that is said to be a quotient rule. Next one, we are going to learn about the differentiation of function, which is also called as the computed function. And finally, derivative of trigonometric function, parametric function, logarithmic function, and exponential. And the last one is the implicit function. जे फंक्शन आपण अगोदर बघणार आहे त्या प्रत्येक फंक्शनचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे. यासाठी सुद्धा जे काही रिक्वायर्ड हवर्स आहेत ते तुम्हाला 10. युनिट नंबर 3, partial fraction. In this unit we are going to learn about the definition of proper and improper fraction, definition of partial fraction, to resolve the proper fraction into the partial fraction by the following cases. And here there are different 3 cases. Denominator has non-repeated linear factor, denominator has the repeated linear factor, and denominator has the irreducible non-repeated quadratic factor. The required hours will be 4. Second last unit, binomial theorem. Here we are going to learn about the binomial theorem for the positive integral index with the basic examples. Binomial theorem for the any index with the basic example, which is also the without proof. याचं कुठल्या पद्धतीचं प्रूफ घेणार नाही आपण. फर्स्ट पार्ट, सेकंड पार्ट, अँड फायनली फर्स्ट अँड सेकंड बायनॉमियल अप्रॉक्सिमेशन विथ द ऍप्लिकेशन टू इंजिनिअरिंग प्रॉब्लेम. बायनॉमियल थिअरमचे जे काही ऍप्लिकेशन आहे ते ऍप्लिकेशन आपण बघणार आहे. युनिट नंबर 5 is the statistics. Here the first one article is range and coefficient of range of the group and ungrouped data, or we can say that the distribution. Mean and standard deviation for the group and ungrouped distribution, and finally the variance and coefficient of variance of the group and ungrouped distribution. Maybe आता जो काही तुम्हाला सिलेबस दाखवला 5 युनिटचा त्यातला 30 किंवा 40% चा जो काही पार्ट असेल तो ऑलरेडी तुमचा 10 चा झालेला असेल. मे आय करेक्ट? Yes sir. 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 म्हणून आपण जसं जसं युनिट स्टार्ट करणार आहे त्या रिलेटेड जो पार्ट तुम्हाला 9th किंवा 10th ला झालेला असेल तो एकदा रिवाइज करून घेत चला, म्हणजे त्यातले जे काही कन्सेप्ट असतील ते लवकरात लवकर आपले क्लिअर होतील. या पद्धतीचे आपले 5 युनिट असणार आहे इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स साठी. प्रत्येक युनिटला आपण मार्किंग स्कीम दिलेली आहे, वेटेज दिलंय कुठं युनिट किती मार्क्स साठी. युनिट नंबर फर्स्ट
फॉर द 22 मार्क्स, पहिले जे युनिट आहे त्याला 22 मार्क्स आहे. युनिट नंबर सेकंड इज द 20 मार्क्स. युनिट नंबर थर्ड 12 मार्क्स. युनिट नंबर 4 12 मार्क्स अँड युनिट नंबर 5 14 मार्क्स. असे झाले तुमचे 80 मार्क्स. म्हणजे तुमचा जो काही सिलेबस असेल त्या सिलेबस मधला प्रत्येक युनिटला किती वेटेज दिलेलं आहे ते आपल्याला दिसतंय. फर्स्ट युनिट 22 मार्क्स साठी, सेकंड युनिट 20 मार्क्स साठी, थर्ड 12, फोर्थ 12 अँड फिफ्थ 12. पण आपण जी क्वेश्चन पेपर ज्यावेळेस आपण क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करतो त्यावेळेस काही एक्झाम्पल तुम्हाला ऑरला विचारले असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल क्वेश्चन पर विचारलं अटेम्प्ट एनी 3 अटेम्प्ट करायचे असतात पण दिलेले 4 असतात. बरोबर. मग त्यानुसार तुमचे जे काही मार्किंग स्कीम असेल ती प्रत्येक युनिटचे वाढून जाईल. फॉर एक्झाम्पल इथे 22 आहे, हे जवळपास 26 30च्या आसपास जाऊ शकतं. सेकंड युनिट 20 हे जवळपास 25 26 च्या आसपास जाऊ शकतं. युनिट थर्ड हे तुमचं 16 किंवा 20 ला जाऊ शकतं. युनिट 4 16 किंवा 20 ला आणि युनिट 5 16 किंवा 20 पर्यंत जाऊ शकतं. अशा पद्धतीने जी काय मार्किंग स्कीम असते ती मे बी 108 आपण जी फायनल एक्झाम असते ती 80 पैकी असते. पण एक्स्ट्राचे क्वेश्चन पकडून ती मला वाटतं 108 मार्क्सची क्वेश्चन पेपर असते. त्यानुसार तुम्हाला मार्किंग स्कीम लक्षात येईल. नाउ दिस इज द असाइनमेंट और वी कॅन से दॅट द पार्ट ऑफ ट्युटोरियल. त्याला आपण ट्युटोरियलचा पार्ट असे सुद्धा म्हणतो, जे की तुम्हाला ऍज अ सबमिशन म्हणून कम्प्लीट करायचं आहे. There are different 12 tutorials for engineering mathematics. The first 3 depending on unit number first, second means 4, 5, 6. Next 3 depending on unit number second, 7 and 8 depending on unit number third, 9 and 10 depending on unit number 4 and 11 and 12 depending on the unit number 6. अशा पद्धतीचे तुमचे जे टोटल ट्युटोरियल्स आहे ते 12 ट्युटोरियल्स आहे. आपला पर्टिक्युलर युनिट नंबर फर्स्ट मधला समजा एका दोन टॉपिक कंप्लीट झाला, उदाहरणार्थ आपण अलाइड किंवा कंपाऊंड अँगल कंप्लीट झाला की त्यावरचे एखादं ट्युटोरियल कंप्लीट करू आपण. नंतर मल्टिपल सब मल्टिपल अँगल्स असतील किंवा तुमचे जो काय पार्ट बघितला आपण त्या रिलेटेड एखादा ट्युटोरियल असेल आणि उरलेला जो असेल इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन त्या रिलेटेड एखादा ट्युटोरियल असेल. एका ट्युटोरियलला जवळपास 10 ते 15 क्वेश्चन दिले जातात आणि त्या पर्टिक्युलर एका तासात ते कम्प्लीट करून त्याला सबमिट करून चेक करून फायनली ती जी काही नोटबुक असेल ती नोटबुक तुम्हाला सबमिट करायची. आता राहिला प्रश्न असा, ट्युटोरियल लिहायचे कशावर. जर त्यासाठी तुम्हाला एक 100 पेजेसची लॉंग बुक असेल ती नोटबुक करायची आणि त्यात आपल्याला वन बाय वन सर्वचे सर्व ट्युटोरियल कम्प्लीट करायची. आणि शेवटी जर का आपलं ऑफलाईन शेड्यूल स्टार्ट होत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह मध्ये ती नोटबुक सबमिट करायची. जर का शेड्यूल ऑनलाईनच असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला प्रत्येक ट्युटोरियलची PDF करून एक आपण गुगल फॉर्म तयार करतो, त्या गुगल फॉर्म वरती तुम्हाला सबमिट करायची. अशा पद्धतीचा तुमचा टास्क असणार आहे आणि प्रत्येक ट्युटोरियलला मार्क्स असणार आहे. ठीक आहे. जरा ट्युटोरियल रिलेटेड पार्ट, एक्झामिनेशन स्कीम आपण बघितली, मार्किंग स्कीम आपण बघितली आणि काही तुम्हाला बेसिक ऍक्टिव्हिटीज आहे तुमच्यासाठी त्या तुम्ही रीड करू शकता. These are the references for the engineering mathematics, higher engineering mathematics, a textbook for engineering mathematics, advanced engineering mathematics and trigonometry. सर्वच्या सर्व बुक आपल्याला लायब्ररीमध्ये अवेलेबल आहे. तुम्ही लायब्ररी मधून त्याला इश्यू करू शकता किंवा सध्या आपण लायब्ररीला व्हिजिट नाही करू शकत आणि हे रेफरन्स बुक आहे, याला परचेस करू नका. रेफरन्स बुकला जर का स्कोरिंग करायचं असेल तरच परचेस करा. त्याऐवजी आपण टेक्स्ट बुक घ्या. माझं तरी सजेशन असं आहे की तुम्ही टेक्स्ट बुक घ्या. टेक्स्ट बुक मध्ये आपला जो सिलेबस असेल तो सिलेबस बघा आणि त्यानुसार स्टडी करा. कारण की रेफरन्स बुक हे आपल्याला मास्टर डिग्रीसाठी युजफुल असतं. सध्या तुम्ही डिप्लोमा लेवलला आहे, बॅचलर लेवलला सुद्धा नाही. म्हणून रेफरन्स बुक किंवा त्याची जी काही लँग्वेज असेल ती हार्ड जाईल तुमच्यासाठी. म्हणून शक्यतो आपला जो काही सिलेबस असेल त्या सिलेबस रिलेटेड मार्केटमध्ये तुम्हाला टेक्स्ट बुक अवेलेबल असतात जे की MSBTच्या स्कीम नुसार असेल. आता सध्याची जी स्कीम चालू आहे, आय असेल, जी काय स्कीम असेल, आय स्कीम असेल मे बी, त्या स्कीम नुसार तुम्हाला
बुक अवेलेबल असेल, पण त्या बुक मध्ये टोटल सिलेबस असेल याची गॅरंटी नाही, कारण की तो MSBT चा सिलेबस असेल आणि आपला ऑटोनॉमस कॉलेज असल्यामुळे आपला सिलेबस थोडा 80 किंवा 90% हा इक्वॅलन्स असेल, बाकीचा 20 किंवा 30% हा चेंज असू शकतो. म्हणून त्या बुक मध्ये पूर्णच्या पूर्ण आपले टॉपिक असतील त्याची शाश्वती करून घ्या आणि त्यानुसारच ते बुक परचेस करा. नंतर काही सॉफ्टवेअर दिले तुम्हाला, रनिंग सॉफ्टवेअर, तुम्ही त्याला रीड करू शकता. बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत, तुम्हाला मेजर इक्विपमेंट जे काही घ्यायचं आहे त्यासाठी सायंटिफिक कॅल्क्युलेटर आणि त्या कॅल्क्युलेटरचा नंबर सुद्धा तुम्हाला सिलेबस मध्ये प्रोव्हाइड केलेला आहे मी. त्या पद्धतीने तुम्ही ते कॅल्सी परचेस करू शकता. काही विद्यार्थी मला पर्सनली विचारते की कुठलं कॅल्सी घ्यायचं, काय घ्यायचं. सिलेबस मध्ये ऑलरेडी तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे की तुम्हाला कुठलं कॅल्सी घ्यायचं. ठीक आहे. बाकीच्या गोष्टींची तुम्हाला गरज नाही. हा जो काही पार्ट असेल तो आमच्या लेवलचा पार्ट येतो, म्हणून हा झाला तुमचा सिलेबस. नंतर जेव्हा आपण आपला जो काही टॉपिक स्टार्ट करणार आहे त्या प्रत्येक टॉपिक रिलेटेड जर तुम्ही 200 पेजेसची एक नोटबुक केली आणि त्या नोटबुक मध्ये जर का सायमल्टेनियसली नोट करत गेले तर तुमची जी काय हँड रायटिंग असेल ती पण इम्प्रूव्ह होईल आणि जवळपास 2 वर्षापासून तुम्ही नोटबुक आणि पेन हातात धरलेला नाही, कारण की तुम्ही कुठल्या पद्धतीची एक्झाम लाईव्ह दिलेली नाही. म्हणून त्या केससाठी जर का सकाळी उठून तुमची एक्झाम ही ऑफलाईन होत असेल तर ऍज अ प्रॅक्टिस म्हणून ती गोष्ट तुम्हाला फायदेशीर ठरेल. म्हणून शक्यतोवर 200 पेजेसची एक वेगळी नोटबुक करायची की त्यात आपल्याला जो काही त्या दिवसाचा पार्ट असेल तो कम्प्लीट पार्ट जशाच्या तसा त्या नोटबुक मध्ये कॉपी करा, लिहा, म्हणजे जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल. आणि मॅक्झिमम नंबर ऑफ जे काही अनसॉल्व एक्झाम्पल असतात, नंबर ऑफ एक्झाम्पल मी फॉर प्रॅक्टिस साठी देतो, ते एक्झाम्पल सुद्धा त्या नोटबुक मध्ये लिहा, तर तुम्हाला ते फ्युचर मध्ये शक्यतो 100% ते फायदेशीर होईल. हा झाला तुमचा सिलेबसचा पार्ट. यात जर कोणाला काही डाऊट वगैरे असतील तर तुम्ही फ्रँकली आता मला विचारू शकता, पण विचारताना 1 बाय 1 एक विद्यार्थी बोलत असेल तर बाकीच्यांनी त्याचं ऐकून घ्यायचं, मग तुमची क्युरी विचारायची. ओके. तर नोटबुक किती पेजेस करायची? बरं, आता मी जेवढे इन्स्ट्रक्शन दिल्या मग जेवढे बोललो त्यामध्ये सर्व गोष्टी सांगितल्या की कोणती नोटबुक कशी करायची. ट्युटोरियल साठी 100 पेजेसची नोटबुक करा, लॉंग बुक, आणि आपल्या लेक्चर साठी 200 पेजेसची जी काही नोटबुक असेल लॉंग बुक, ती बुक करा. हॅलो सर. सर Yes. ट्युटोरियल्स कुठून लिहायचे? हा, ट्युटोरियल जयेश, क्वेश्चन एकदा पूर्ण करत चला म्हणजे मला ऐकू येईल. हा सर मी विचारलंच नाही आता. बरं, ठीक आहे. माईक अनम्यूट झाला होता म्हणून तुझं लक्षात आलं की बुवा अनम्यूट केलेला विद्यार्थी तू. ओके. एनीवन? सर ट्युटोरियल्स कुठून लिहायचे म्हणलं? ट्युटोरियल्स कुठनं लिहायची? ट्युटोरियल्स मी देईल तुम्हाला युनिट फर्स्ट कम्प्लीट झाल्यानंतर. ते जे काही क्वेश्चन असतील ते क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतील आणि ते चेक करून सबमिट करायचे. हॅलो सर. बोला. सर कॅल्क्युलेटर कोणतं घ्यायचंय? बघा, जे मी सर्व सांगितलं तेच क्वेश्चन तुम्ही विचारताय. ऑलरेडी मी PDF शेअर केली. PDF मध्ये तुम्हाला कॅल्सीचा नंबर सुद्धा प्रोव्हाइड केलाय. जर का तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल तर बघा स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल तर स्क्रीनवरती तुम्हाला एकच मिनिट, कॅल्सी कुठला, हा FX991 MS असा सायंटिफिक कॅल्सीचा तुम्हाला एक नंबर दिलाय, तो तुम्हाला परचेस करायचा. Excuse me, sir. Yes. So in the curriculum, it is written that defined fraction and all the terms, sir. So in the exam, will definition come or only sums? Only sums, not Okay. definition, not theoretical part. Okay, sir. Thank you, sir. Yes. सर Yes. सर माझ्याकडे कॅल्क्युलेटर आहे FX100 MS चा आहे. हे बघा, तुमची सध्या ऑनलाईन एक्झाम आहे म्हणून मला माहिती नाही तुमच्याकडे कोणता कॅल्सी आहे. जर का एक्झाम ऑफलाईन होत असेल तर ऑफलाईन मध्ये तुम्हाला बाकीचे जे काही कॅल्सी असतील ते अलो केले जाणार नाही माझ्या सब्जेक्टसाठी तरी. मी जो नंबर दिलाय तोच नंबर अलो केला जाईल, त्या नंबरचा कॅल्सी अलो केला जाईल. हॅलो सर.
हॅलो सर. हम्म. सर असाइनमेंट्सला वही करायची का फुल स्केपवर? 100 पेजेसची नोटबुक करायची, लॉंग बुक. ओके सर. सर हॅलो सर. 1 by 1. सर तुम्ही डेली वर्क साठी काय नोट्स देणार आहे का? हो, मी पीपीटी शेअर करेल. जे आपलं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन असणार आहे ते शेअर करेल, त्याची पीडीएफ शेअर करेल. नोटबुक मध्ये राईट पण करायचं ना सर? हो. सर टेक्स्ट बुक घ्यावं लागतील का? टेक्स्ट बुक म्हणजे टेक्स्ट बुक का टेस्ट बुक? टेक्स्ट. तर तुमच्या इच्छेवरती डिपेंड आहे. मी जर ऑलरेडी तुम्हाला मटेरियल प्रोव्हाइड करणार आहे, तुम्हाला तरी आज प्रॅक्टिस म्हणून जास्त मॅक्सिमम प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही परचेस करू शकता. त्याच्यावरती बंधन नाही तुम्हाला कुठल्या पद्धतीचं. सर हम्म, हम्म. सर मी एकाने बोला कोणी. सर आपल्याला ते सर्कल आणि ट्रायंगल सारखीचे प्रूफ मांडायचे आहे का? नाही ना बाबा, मी तुम्हाला जेवढं सांगितलं ना तेवढंच करायचं फक्त. कुठल्याही पद्धतीचं थेरमचा प्रूफ किंवा तुम्ही मराठीत त्याला जे काही प्रमेय म्हणतात त्याचं प्रूफ तुम्हाला विचारलं जात नाही, फक्त सम्स. हॅलो सर. हॅलो हा बोला. सर, तुम्ही पहिले युनिट संपल्यानंतर जे ट्युटोरियल देणार आहे ते एका लेक्चर मध्ये एक ट्युटोरियल कम्प्लीट करून लगेच सबमिट करायचं आहे का? हो ऑन दिस हो. का सगळे एकत्र केले तरी चालतील? नाही, तसं केलं सर लिसन. समजा तुम्हाला ट्युटोरियल नंबर फर्स्टला 10 मार्क्स असतील, तुम्ही तात्काळ सबमिट करत असाल, तुमचं जे काही सम तुम्ही सॉल्व्ह केले, एक्झाम्पल तुम्ही जे काही सॉल्व्ह केले ते करेक्ट असतील तर आउट ऑफ 10 मार्क्स मिळतील तुम्हाला, म्हणजे 10 आउट ऑफ 10 मिळतील. तुम्ही जेवढं लेट कराल तेवढे तुमचे मार्क्स कमी होतील. जरी तुमचे सम सॉल्व्ह केलेले, एक्झाम्पल सॉल्व्ह केले करेक्ट असतील तरी तुमचे मार्क्स रिड्यूस होतील, कारण की आपल्याला वेळेचं खूप काही बंधन असतं. ठीक आहे. मे बी सर्व जे काही मी तुमचे जे काही क्वेश्चन असतील त्याचे आन्सर दिले, कारण की तेच क्वेश्चन पुन्हा विचारतो. बोला. सर आपण जे बुक्स घेणार ते कोणत्या पण स्टोर मध्ये अवेलेबल राहील का? हो हो चालेल. ठीक सर ठीक आहे. सर तुम्ही जे हा बोला. सर आपला ऑफलाईन पेपर किती अवर्सचा असतो? 80 मार्क्सचा टाइम किती असतो, म्हणजे किती वेळात कंप्लीट करावा लागतो आपल्याला? 3 तास. 3 तास. सर सर मी होम डिस्ट्रिक्ट म्हणजे नाशिक मध्ये नाहीये, तर जेव्हा ट्युटोरियल्स वगैरे कम्प्लीट होतील तर मग म्हणजे मी बुलढाणा डिस्ट्रिक्ट मध्ये राहतो, तर ते मग सबमिट कसे करायचे मी? नाही, कॉलेज ऑफलाईन चालू होईल तेव्हाच तुम्हाला लाईव्ह सबमिट करायचंय. आता पीडीएफ मध्येच ना सर, म्हणजे ऑनलाईन जोपर्यंत आहे आता जोपर्यंत आपलं शेड्यूल ऑनलाईनचं डिस्प्ले केलेलं आहे तोपर्यंत तुम्हाला तुमची जी काही वर्क असेल, टास्क असेल त्याची पीडीएफ तयार करायची आणि ती पीडीएफ मी कशावरती शेअर करायची ते तुम्हाला त्यावेळेस सांगेल, पण तुमचं मटेरियल रेडी ठेवा. ओके सर, थँक्यू. ओके ठीक आहे. हॅलो सर. हा बोला. तर टेक्स्ट बुक घेताना शॉप मध्ये त्यांना म्हणलं इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्सचे टेक्स्ट बुक द्या, तर ते देईन ना? हो ना बाबा, आता या गोष्टी विचारण्यासारख्या नाही, तुम्ही कॉलेज लेवलला आले, मॅच्युअर झाले. हा ठीक आहे. आता मी जे काही तुम्हाला ऑलरेडी ओके ठीक आहे, आता आपण नंतर चर्चा करू. आपल्याला जो काही पुढचा पार्ट कंटिन्यू करायचा आहे तो कंटिन्यू करू. तुम्हाला ऑलरेडी मी जी काही आता वर्ड फाईल शेअर केली होती ती मी अनशेअर केली आणि आपल्याला आता बघायचं आहे आपल्या सब्जेक्ट रिलेटेड युनिट नंबर फर्स्ट. त्याविषयी आपण थोडं डिस्कशन करू, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल नेमकं तुम्हाला काय करायचं, कसं करायचं आणि सिलेबस नुसार आपल्याला जो काही पॉइंट असेल तो पॉइंट कशा पद्धतीने स्टडी करायचा. एकच मिनिट फक्त.
Is it visible? Yes, sir. Yes, sir. ओके. सुरुवातीला तुम्हाला मी इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या, त्यात तुम्हाला सांगितलं होतं जो की आपला सिलेबस असेल त्यात चेंजेस होत असतील, म्हणून मी जे काय रेड कलर मध्ये हायलाइट केलेला जो काही पार्ट असेल तो मी नंतरहून ऍड केलेला पार्ट आहे. त्याऐवजी जो काही आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन किंवा ट्रिग्नोमेट्रिक रेशो जे काय असते त्याची कर्व ड्रॉ करण्यासाठीचा जो पार्ट असेल तो रिमूव्ह केला आणि त्याऐवजी मी ऍड केला त्यात इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन अँड द रिलेटेड प्रॉब्लेम अशा पद्धतीचं, म्हणून त्याला मी रेड कलरने हायलाइट केलेलं आहे. म्हणून त्याचा काही दुसरा अर्थ करू नका. ओके, आपलं जे काही फर्स्ट युनिट आहे ट्रिग्नोमेट्रिक रेशियो. बिफोर गोइंग टू लर्न अबाउट द ट्रिग्नोमेट्रिक रेशियो वी रिक्वायर टू फॅमिलियर विथ सम बेसिक कन्सेप्ट. काय बेसिक कन्सेप्ट आहे ते आपल्याला अगोदर बघणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला जो काही ट्रिग्नोमेट्रिकचा पार्ट असेल तो चांगल्या पद्धतीने लक्षात येईल. माईक कोणाचा तरी चालू आहे. Okay, before going to learn the trigonometric function, trigonometric ratio, we require to familiar with the basic concept like the measure of angle, type of angle, etc., etc., etc. So the first one part is measure of an angle, and it is nothing but the amount of rotation of a ray from the initial position to terminal position about a fixed point is called as the measure of an angle. And the graphically it is represented as, means it is look like in such way that suppose we have to draw the first one ray OA. This is the initial point of first ray O, and this is the terminal point A. Similarly, we draw the one more ray having the initial point which is also fixed O and the terminal point B. This first ray is said to be a initial side of first ray, and this is said to be a terminal side of the second ray. And the measure of angle says that the amount of rotation which is anti-clockwise direction of a ray, means whenever the first ray OA is rotated in anti-clockwise direction, it gives a circular path and which is denoted by theta, and this theta is called as the measure of an angle. यालाच काय म्हणतो आपण, ज्यावेळेस ती इनिशियल रे ही अँटी क्लॉकवाइज डायरेक्शनला रोटेट होत असेल, आता रोटेट होताना स्टार्ट इथं होते म्हणून याला म्हणतो मी इनिशियल साइड. ती कंप्लीट रोटेशन करत असेल त्यावेळेस समजा या ठिकाणी तिला टर्मिनल पॉइंट घेतला किंवा टर्मिनल साइड घेतली त्यावेळेस एक सर्क्युलर पाथ डिफाइन होते. दिस सर्क्युलर पाथ is said to be a measure of angle and it is denoted by theta. Angle, if the rotation is anti-clockwise direction, then the measure of an angle is said to be a positive angle. Means whenever the initial ray is rotated about a fixed point in anti-clockwise direction, so such angle is said to be a positive anti-clockwise. म्हणजे काय, तुमच्या घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. And if the rotation is clockwise direction, means the initial ray is rotated about the fixed point about the vertex in clockwise direction, it gives a circular path which is the negative, and that type of angle is said to be a negative angle. And this is nothing but the graphical representation of positive and negative angle. Positive angle means rotate about the vertex in anti-clockwise direction, and negative angles means rotate the initial side about the vertex in clockwise direction, that is said to be a negative angle. Now there are three systems
टू मेजर ऑफ अन अँगल, कुठल्याही अँगलला जर का आपल्याला मेजर करायचं असेल तर त्यासाठी आपल्याकडे काही सिस्टीम्स अवेलेबल आहेत. अँड दीज आर द फर्स्ट वन इज द सेक्साडेसिमल सिस्टीम. Second one is the circular system, and the third one is centesimal system. ऑलरेडी 9-10 ला तुमच्या या सिस्टीम झालेला आहे, मेजर ऑफ अँगल झालेला आहे. म्हणून तुम्हाला एक क्वेश्चन विचारतो. कॅन यू एक्सप्लेन अबाउट द सेक्साडेसिमल सिस्टीम? मीन्स which type of system is said to be a sexagesimal? The unit of sexagesimal system. Can you explain? No, sir. No, sir. नो सर. बरं, प्रत्येकाचा आन्सर नो आहे. बरं, आता एक सिंपल क्वेश्चन विचारतो. डिग्री आणि रेडियन हा कन्सेप्ट माहिती आहे का? Yes, sir. येस मग आता मला सांगा, येस सर. डिग्रीचं कन्वर्जन रेडियन मध्ये करायचं असेल आणि रेडियनचं कन्वर्जन जर का डिग्री मध्ये करायचं असेल तर त्याला कशा पद्धतीने प्रेझेंट करा? पाय अपॉन 180 डिग्री Very मध्ये good. करायचं असेल तर, आणि Very good. रेडियन 180 अपॉन पाय. हा, मग आता मला सांगा सेक्साडेसिमल सिस्टीमचं युनिट काय? सी डिग्री. येस, व्हेरी गुड. डिग्री. सर्क्युलर. रेडियन. व्हेरी गुड. रेडियन. सेंटिसिमल. सेंटिसिमल 180. नाही, मी हे विचारलं तुम्हाला, त्याचं युनिट विचारतोय, युनिट. बरं, तुम्हाला डिग्री माहिती, व्हेरी गुड. तुम्हाला रेडियन माहिती, व्हेरी गुड. आणि तुमचं जे काय सेंटिसिमल त्याचं जे काही युनिट असतं ते असतं तुमचं ग्रेड. सेक्सासिमल साठी तुम्ही डिग्री युज करता, सर्क्युलर साठी तुम्ही रेडियन युज करता आणि सेंटिसिमल साठी तुम्ही ग्रेड युज करता. द फर्स्ट वन इज sexagesimal system. The unit of measurement is a degree. In this system, the one complete rotation, ज्यावेळेस इनिशियल पोझिशन, ज्यावेळेस तुमचा फर्स्ट रो किंवा इनिशियल साइड ऑफ द फर्स्ट रे इज complete the one rotation, it gives the 360 degree. तुम्ही आता मी तुम्हाला क्लॉकचं एक एक्झाम्पल सांगितलं. ज्यावेळेस तुमचं अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला एक रोटेशन कम्प्लीट होत आहे, तो म्हणजे झाला तुमचा एका तासासाठी 60 मिनिट आणि एका मिनिटासाठी 60 सेकंड या फॉर्मॅट मध्ये. मीन्स द वन कम्प्लीट रोटेशन गिव्स 360 degree. So we can say that 1 degree is equal to 60 minutes. कारण की 1 डिग्री कंप्लीट करण्यासाठी आपल्याला 60 मिनिट असणं गरजेचं आहे. अँड द 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड. ज्यावेळेस 1 मिनिट आपण म्हणतो त्यावेळेस तुमचा जो काही सेकंड असतो तो पूर्ण कंप्लीट करणं गरजेचं आहे 360 डिग्रीच्या फॉर्म मध्ये. म्हणून त्याला आपण म्हणतो 1 minute is equal to 60 seconds. This is nothing but the unit of sexagesimal system. One more is circular system. Unit of the circular system is the unit of measurement is the radian, and 1 radian is denoted by in such way that 1 raised to power c degree आपण 1 raised to power 0 या फॉर्मॅट मध्ये डिफाइन करतो, आणि रेडियन 1 ची जी काय पॉवर असेल त्या ठिकाणी आपण c रिप्रेझेंट करतो. दॅट इज सेड टू बी अ सर्क्युलर सिस्टम. अँड वन मोर, अँड the new one system is said to be a centesimal system. The unit of measurement is the grade, and it is represented as 1 right angle is equal to 100 grade. म्हणजे त्याची जी काय पॉवर असेल त्या पॉवरला आपण g घेतो. मीन्स 1 grade is equal to 100 minutes. These are the different system for the measure of an angle. Now let us discuss about the relation between Sir. degree and radian. Yes, सर आमचं 11 लेक्चर आहे पडवळ सरांचं.
ओके ओके 11ला आहे का? बरं बरं हो. एकच ठीक आहे. पुढचा पाठ आपण नंतर कंटिन्यू करू. मला 2 मिनिटं फक्त अटेंडन्स घेऊ द्या, नंतर तुम्ही रिमूव्ह झाला तरी सुद्धा चालेल. सर फर्स्ट पेज दाखवा ना, 1 मिनिट स्क्रीनशॉट काढायचा होता. बरं आता तुमचं लेक्चर तिकडे स्टार्ट होत असेल ना, तिकडचं लेक्चर तुम्ही कंटिन्यू करा. 2च मिनिटं फक्त मला अटेंडन्स घेऊ द्या, मगच लेट मीटिंग मध्ये. सर ते फर्स्ट पेज दाखवा ना. हो 2 मिनिटं बाबा. माईक बंद करा. पुढचं लेक्चर कोणतं आहे? ओके ठीक आहे. अटेंडन्स झाली आहे. तुम्ही मीटिंग मधनं लेफ्ट होऊ शकता. थँक्यू. सर फर्स्ट पेज दाखवा ना. हो 2 मिनिटं. ज्यांचं लेक्चर नाहीये त्यांनी मीटिंग मध्ये राहिलं तरी सुद्धा चालेल. माईक बंद करा. सर तुम्ही PDF पाठवते ना याची? हो सर तुम्ही आता सर त्याच्यामधलं युनिट नोटबुक मध्ये घ्यायचंय का? एकच मिनिट फक्त मला सेव्ह करून घेऊ द्या अटेंडन्स, मग तुमच्याशी बोलतो मी. ओके सर. ओके आता ज्यांचं लेक्चर आहे ते मीटिंग मधनं लिहू शकता. हा सर एक क्वेश्चन बोला बोला. सर फर्स्ट पेज युनिट मध्ये घ्यायचंय का? युनिट बरं हे अगोदर मला याला फर्स्ट पेज शो करून घेऊ दे, मग नंतर आपण बोलू. हा बोला आता दुसऱ्याचा काय क्वेश्चन आहे बोला. वन बाय वन. सर तुम्ही ती PDF पाठवली होती त्याच्यामध्ये युनिट सेटल यायचे का? मला कळत नाही तू काय विचारते. सर तुम्ही नाही का PDF पाठवली तो सिलेबसची PDF आहे ना बाबा. सिलेबस हा त्याच्यामध्ये ती युनिट सेटल यायचे का? युनिट नाही काय करत नाही. सर तुम्ही जे काही शिकवले ते नोटबुक मध्ये लिहिले तर चालेल का? हो चालेल. ठीक आहे मी मीटिंग एंड करतोय. तुमची अटेंडन्स झाली. आपण पुढचा पाठ ज्यावेळेस आपलं लेक्चर असेल त्यावेळेस कंटिन्यू करणार. ठीक आहे. सर PPT सेट करा. ओके सर. PPT सेट करा. हो यू मे लिव. तुम्ही जी सिलेबस थँक्यू सर. थँक्यू सर. सर तुम्ही जी PDF पाठवली सर सिलेबसची ती एकदा पाठवा ना वापस. हो हॅलो अभि कोणता लेक्चर आहे?